नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचं राजकारण मराठा आरक्षणावरून तापलं होतं. अशात मराठा बांधवांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते याबाबतचा अध्यादेश जरांगे यांच्याकडे सोपवला गेला आहे. या अध्यादेशात नेमकं काय आहे, आरक्षण नेमकं कोणाला मिळणार आणि कसं मिळणार याबाबतची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊ. दरम्यान अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल. यामध्ये सजाती विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल. तसेच कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनातेतील काका, पुतणे, भाऊ, भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंदी मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. एवढेच नाही तर कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांची शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 नुसार घेऊन त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. दरम्यान ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंदी सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांशी लग्नाच्या सोयरीकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असं घेतलं जाईल. तथा लग्नाचे ज्या सोयरीकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजाती आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंध सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येतील. सदरची अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. दरम्यान अर्जदाराकडे सगळे सोयरेनुसार कागदपत्र उपलब्ध असल्यास पडताळणी समिती निर्णयाची साक्षांकित प्रत आणि अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांची, सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र हे देखील लागू करण्यात येईल हे या अध्यादेशात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे जो कोणी या अध्यादेशाच्या नियमात बसेल त्यालाच या आरक्षणाचा फायदा घेता येणार आहे.